उल्हासनगरात आणखी एक दुर्घटना घडली आहे. पूर्वेकडील कॅम्प नंबर 5 येथील चालिया मंदिर परिसरातील आत्मप्रकाश इमारतीचं दुसऱ्या मजल्याचं छत पहिल्या मजल्यावरील घरात कोसळलं आहे. त्यात राजकुमार दुसेजा छताखाली दबून गंभीर जखमी झाले. उल्हासनगर महानगरपालिकेचं अग्निशमन दल आणि हिल लाईन पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केल्याने दुसेजा यांना सफलतेने छताखालून बाहेर काढण्यात आलं आहे. आकस्मिक घडलेल्या या दुर्घटनेने ते प्रचंड घाबरलेले होते, परंतु अग्निशमन जवानांनी त्यांच्याशी संवाद साधत धीर देत त्यांना बाहेर काढलंय. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. 4च्या आधीच चालिया मंदिराच्या बाजूला असलेल्या आत्मप्रकाश या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती प्राप्त झाली. माहिती प्राप्त होताना आमच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर आले आणि त्यांनी पाहणी केली असता स्लॅब खाली एक व्यक्ती अटकल्याचे निदर्शनास आले. सदर व्यक्तीला सुरक्षितरित्या काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेले आहे. स्थानिक चौकशी केली असता 25 ते 30 वर्ष जुनी इमारत असल्याचे कळले आहे. फायर ब्रिगेडला जेव्हा केंद्र क्रमांक 4ला फोन केला, अशा ठिकाणी चालिया मंदिरच्या बाजूला एक बिल्डिंग तसला पडलेला आहे. तर तुरंत त्या घटनास्थळी द्वितीय पालिका कर्मचारी घटनास्थळी रवाना झाली. सिच्युएशन बघितल्यानंतर त्यांनी केंद्र क्रमांक 3ची गाडी सुद्धा बोलवून घेतली आणि तसेच मला मुख्य अग्निशमक अधिकारी यांना पण कॉल केल्यानंतर मी गवत सर अतिरिक्त आयुक्त यांना सांगितलं अशा ठिकाणी झालेलं आहे म्हणून बिल्डिंगचा स्लॅब पडलेला आहे. तर त्यांनी मला लगेच हेच दिलं का तिथे काय परिस्थिती काय आहे ते. तर मी परिस्थिती बघितल्यानंतर मी प्रत्यक्ष येऊन इथे बघितलं तर त्याच्या स्लॅबच्या खाली एक माणूस अडकलेला होता. त्याला आम्ही सुरक्षित रीतीने बाहेर काढून आणि हॉस्पिटलला रवाना केलं. उल्हासनगरात 1996 पासून सुरू झालेली इमारत दुर्घटनांची मालिका ही 30 वर्षांनंतर देखील सुरूच आहे. शहरात मोठ्या संख्येने धोकादायक इमारती आहेत. कधी कुठली इमारत दुर्घटना घडेल याचा भरोसा राहिलेला नाही. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या कारकिर्दीतील ही पहिलीच दुर्घटना आहे. त्या ही परिस्थिती कशी हाताळतात आणि पुढील काळासाठी खबरदारीची काय पावलं उचलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.